प्रेक्षकांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता इरा स्वतःला संपून घेण्याचा प्लॅन करते आणि प्रयत्न करत असते. तर चला नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्यची खूप सेवा करत असते हॉस्पिटलमध्ये. धैर्य पूर्ण बरा होतो. डॉक्टर म्हणतात हे बघा धैर्यांना आता तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता, धैर्य आता घरी जाऊ शकता तुम्ही असं सांगतात. तर आता दामिनी पण आता त्याला घेण्यासाठी तिथे येते. आता धैर्यला घेऊन ते घरी जायला निघालेले असतात सावी, दामिनी त्या. आणि आता ते तिघं सगळेजण घरी जायला निघतात. तर आता दामिनी घरी नाही नेत त्यांना आधी सावीच्या घरापुढे येते आणि गाडी उभा करतात. तर आता ते म्हणतात तिथं का थांबलेत आई, मला वाटलं तू डायरेक्ट घरी घेऊन जाशील. तर ते म्हणतात नाही, यांना पण आपली तुमची तेवढीच काळजी वाटत होती ना, सावीच्या आईला, बाबाला, त्यांना सगळ्यांना, त्यामुळं मग त्यांना पण भेटायचं आणि मग घरी जाऊयात आपण असं म्हणतात. तर ते म्हणतात ठीक आहे मग. आणि आता मग ते त्यांना भेटतात, घरात येतात. सगळेजण बघून आनंद होतो सगळ्यांना. सावीचे बाबा सावीला मिठी मारतात, म्हणतात सावी आलीस. आणि आता सगळेजण खूप खुश असतात. तर आता सगळ्यांना आनंद होतो. भाऊ पण तिथे पळत येतात. भाऊ म्हणतात अगं सावे, बरं झाली आलीस तू, तुला माहिती का मी किती वाट बघितली तुझी असं म्हणतात. भाऊ पण आता खूप खुश असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो ह्या गोष्टीचा. तर आता इकडं जी सावी आहे ती म्हणत असते की हो तुम्ही भाऊ आता आमची काही काळजी करू नका, धैर्य पण पूर्ण बरे आहेत आणि मी पण, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी इथे आलो आहोत. तर आता लगेच केतन पळत येतो. केतन म्हणतो सावी आलीस, आणि सगळेजण भेटतो. तर आता लगेच म्हणतात की लगेच धैर्य म्हणतो तुम्हाला काय सांगू सावीचं, अहो सावीमुळे आज मी वाचलोय खरंच, या सावीमुळे माझा जीव वाचलाय. सावी खरंच काही पण करू शकते. सावी किती मोठं संकट आलं ना तरी तुमची बहीण हार नाही मानणार. तुमची बहीण माझ्यासोबत असते ना तर मला कधीच काय होणार नाही असं धैर्य बोलतो. तर आता लगेच केतन म्हणतो हो ना. तर दामिनीला लगेच म्हणते की सावीची आई, बरं झालं दामिनी मॅडम तुम्ही पण आमच्यासोबत आहात, तुम्ही आमच्यासोबत होतात त्यामुळं आम्हाला काही गोष्टीचं हे नाही वाटलं, तुम्ही आम्हाला सगळ्यांना धीर दिला आहे असं म्हणतात. तर म्हणतात की दामिनी म्हणते की अहो तसं काही नाही, कौतुक करायचं आहे तर तुमच्या लेकीचं करा, तिने माझ्या लेकाला एवढ्याच्यातून सोडून आणलंय, ती दोघांचा जीव वाचवलाय तिने, तिचं कौतुक करा तुम्ही असं म्हणत असते. सावीच्या बाबांना या सगळ्यांचा खूप राग येत असतो पण ते काही बोलत नाही. तर आता लगेच सावी ते आता म्हणतात चला आम्हाला निघायला हवं. तर आता सावीची आई म्हणते नाही नाही, आता जेवणच करून जा सगळेजण. तर आता दामिनी म्हणते नाही नाही अहो घरी सगळं तयारी करून ठेवली आहे, घरी जायचं आहे, मग तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आम्ही असं म्हणतात. आणि आता सावीन ते त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. सावीच्या बाबाचा आशीर्वाद घ्यायला जातात पण सावीचे बाबा पाठीमागे निघून जातात, ते नाही पाय पडून देत त्यांना. आणि आता सगळ्यांना भेटतात आणि सगळेजण जायला निघतात. तर इकडं सगळेजण बाहेर जातात तेवढं दामिनी मागे येते आणि म्हणते काय मग येऊ का आम्ही नाईक असं म्हणते सावीच्या बाबांना. तिथून जायला निघते. तर इकडे आता जी इरा आहे ती इरा हॉस्पिटलमध्ये असते आणि तिथे ते पोलीस चेक करून बघून जातात. आणि तेवढ्यात इरा उठते. तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणते की धैर्य माझ्याशिवाय दुसरं कुणाचे नाही होणार. तर तिची आई म्हणते अगं आता आपण इरा काय करणार आहोत, धैर्यांचं आता लग्न झालं आहे तिच्यासोबत. तर ती म्हणते की नाही मला नाही माहिती काही. तर आता तिथे बघते चाकू दिसतो आणि ती म्हणते की आई मला सांग लवकर, तू काय मी सांगल ते करशील ना. तर तिची आई म्हणते की अगं इरा चाकू खाली ठेव, चाकू लागल तुला. तर ती म्हणते सांग लवकर करशील ना. तर ती म्हणते की हो करेल, तू सांगशील ना ते करेल मी असं म्हणते. आणि आता लगेच जिरा आहे ती चाकू ठेवून देते. आणि आता ती म्हणते की मी जे सांगेन ना तेच करायचं माझ्यासाठी धैर्यांसोबत असं म्हणते. तर इकडे आता धैर्य त्यांच्या स्वागतासाठी दावण ती जी असते ती आवरावर करत असते, धैर्यची रूम सजवत असते. तेवढं ते भास्कर येतो, विलास येतो आणि म्हणतो की काय करते रूममध्ये, हा कळत नाही का तुला, कशाला सजवते त्यांची रूम, तुला एवढं कौतुक झालंय का, कुठून लढून आले का ते, चल हो बाजूवर बाहेर असं म्हणतात. आणि त्याला तिला बोलतात. तर इकडे आता बाहेर सगळं डेकोरेशन केलेलं असतं, मीडियावाले आलेले असतात, लहान मुलं आलेले असतात, आजूबाजूची माणसं आलेली असतात, सगळेजण तिथे आलेले असतात. आणि आता धैर्य आणि सावी घरी येतात. हे सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळेजण जल्लोषात धैर्य आणि सावीचं स्वागत करतात. धैर्य आणि सावीला हे बघून खरंच खूप आनंद होतो. आणि आता लगेच धैर्य आणि सावी आतमध्ये येतात. तर आता दामिनी त्यांच्या दोघांची आरती ओवाळते. विलासला म्हणते जा मिठाईचा बॉक्स घेऊन ये, आणि त्या तिथून पाठवत असते. तो म्हणतो की मी आलो असतो तो माझं नसतं केलं कुणी कौतुक, एवढं एवढं कौतुक यांचं करतायत. तर सावीला लहान मुलं भेटायला येतात, त्याला पत्र चिठ्ठ्या देतात, सगळ्यांना सावी चित्र काढून देतात. सावीला खूप आनंद होतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.